पीकेपीएस सोसायटी सहकार संस्थेची 69वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। सभेला सभासदांची व नागरिकांची लक्षणीय गर्दी दिसून आली। प्रगतिशील शेतकरी यांचे सोसायटीतर्फे स्वागत करण्यात आले। हुलसूर येथील पीकेपीएस सोसायटी सहकार संस्था गेल्या वर्षभरात कोणत्याही प्रकारची कारणे न देता प्रगती करत आहे, असे माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष मल्लप्पा धबाले शुक्रवारी हुलसूर शहरातील श्री गुरु बसवेश्वर कल्याण मंडप येथे पीकेपीएस सोसायटी सहकार संस्थेच्या 69व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते। राज्य सरकारने शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची घोषणा आधीच केली आहे। डीसीसी बँकेकडून योग्य कर्ज न मिळाल्याने शेतकरी भटकत आहेत। खासदार सागर खंड्रे यांच्या उपस्थितीत त्यांनी दिल्लीला जाऊन केंद्र सरकारकडून अधिक निधी आणण्याची विनंती केली। शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज निर्धारित वेळेत फेडले तर सोसायटी चांगली प्रगती करू शकेल, असे ते म्हणाले। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिल भुसारे म्हणाले की आम्ही एक गठीत संचालक मंडळ आहोत आणि जर मंडळाच्या सदस्यांनी त्यांच्या कामात काही चुकीचे केले असेल किंवा शेतकऱ्यांशी भेदभाव केला असेल तर त्यांनी ते आमच्या निदर्शनास आणून द्यावे। शेतकऱ्यांना मध्यमावधी कर्ज देण्यासाठी संचालक मंडळाचे सदस्य नाबार्ड बँक, बंगळुरू आणि मुंबई येथील मुख्य कार्यालयांना भेट देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, परंतु नाबार्ड कर्ज देत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली। सोसायटी सीईओ नंदकुमार मुस्तापुरे यांनी 2024 ते 25 या वर्षातील उत्पन्न आणि खर्चाचा तपशील वाचून दाखवला। माजी जिल्हा पंचायत सदस्य सुधीर काडादी, बसव केंद्र तालुकाध्यक्ष आकाश खंडाळे यांची भाषणे झाली। मंचावर पीकेपीएस सोसायटी सहकार संस्थेचे अध्यक्ष एमजी राजोळे, उपाध्यक्ष बसवराज हारकुडे, संचालक भागवत जानबा, प्रवीण काडादी, बसवराज चौरे, संगाप्पा मंगा, अशोक मेत्रे, संजय पाटील, अनिल हिरू, लक्ष्मीबाई भंग, जनाबाई अंकुश, एफ शांताप्पा पाटील, लता हारकुडे, रूपावती जाधव, विश्वनाथ काडादी, श्रीमंतराव जानबा, काशीनाथ काडादी, सोमनाथ नंदगे यांच्यासह विविध गावातील प्रमुख शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते। राजकुमार होनाडे यांनी सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन मानले। Bye.
ಹಿಂದಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರುಗಳು ಅದಕ್ಕೆ ಮೊದಲ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಕೂಡ ಏನಂತಂದ್ರೆ ಅನೇಕ ಯೋಜನೆಗಳೇನಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ತಂದಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಹಿಂದೆ ₹1 ಹಾಕಿದ್ರೆ ಬಂದು 10 ಪೈಸೆ ಉಳಿತೇವಂತ ಆ ಥರ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕೈಚಿತ್ತು. ಈಗಿನ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಅವ್ರು ತುಂಬ ಕೈಚಿಲ್ಲ. ಇದೊಂದು ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಇದೆ ಅವ್ರದ್ದು ಮತ್ತು ಈಗಿನ ಏನಂತಂದ್ರೆ ಇದು ವ್ಯತ್ಯಾಸ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಅಪೆಕ್ಸ್ ಬ್ಯಾಂಕ್ DCC ಬ್ಯಾಂಕ್ ಏನಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ